नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त असा आंब्याचा रस, कुरवड्या आणि सेवई. आहे ना काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन, पण विदर्भात हे स्पेशल आहे. चला मग झटपट आंब्याच्या रसाला सुरुवात करूया. त्याआधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ. तर आंब्याचा रस बनवायसाठी आपल्याला लागणार आहे आंबे. तर मी इथे 4 आंबे घेतलेले आहेत आणि हे मस्त असे पाण्यात भिजत टाकलेले आहेत. जवळपास 1 तास होत आहेत हे पाण्यात भिजत आहे. म्हणजे काय होते, यातली जी उष्णता वगैरे असते ती निघून जाते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर. तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुमच्या चवीप्रमाणे घ्या. त्यानंतर आपण घेतलेले आहेत इथे कुरवड्या, हे आपण तळून घेणार आहोत. त्यानंतर सेवई घेतलेली आहे 1 वाटी, हे आपण बॉईल करून घेऊ. आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळे साहित्य आपल्याला आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे. तर इथे साहित्य बघून झालेलं आहे. चला आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायचं की आंबे 1 पाण्याने छान नीट धुवून घ्यायचे, त्यानंतर 1 तासासाठी भिजत घालायचे. तर जसे मी इथे 1 तासासाठी आंबे छान भिजत घातले आहे. आता आपण आंब्यातलं पल्प काढून घेऊया. सगळ्यात आधी आंबे छान नीट कापून घेऊया. खूप लोकांचे प्रश्न असतात की आंब्याचा रस काळसर येतो आणि मग घट्ट होत नाही. तर आज आपण काही ट्रिक वापरून हा आज रस बनवणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे आंब्याचे स्लाइसेस करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं. आणि आता चमच्याच्या मदतीने हे पल्प काढून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. झालं छान स्वच्छ. अशाच प्रकारे आपण पूर्ण पल्प काढून घेऊ. तुम्ही इथे वेगळ्या पद्धतीने सुद्धा पल्प काढू शकता. हे बघा अशा प्रकारे हाताने याला पूर्ण लूज करून घ्यायचं. आंबा पूर्ण लूज झालं की हे जे वरचं आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण पल्प असं निघून जातो. आणि मग चमच्याच्या मदतीने यातलं पल्प आपण असं काढून घ्यायचं. पण जर का आंबा खराब वगैरे असला तर असं करू नका, कारण त्यातलं पूर्ण ते ज्यूस मध्ये मिक्स वगैरे होऊन जातं. तर मग रस खराब होऊ शकतो आणि शरीरासाठी पण ते खूप हानिकारक आहे. आणि हे बघा छान असं पल्प काढून तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे पल्प मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. तर इथे पल्प पूर्ण काढून झालेला आहे. आता मी इथे घेतलेला आहे एक मिक्सरचा पॉट. तर सगळ्यात आधीच काय करायचं, इथे मी पल्प काढून घेतलेला आहे, त्यामध्येच आपण मिक्स करून घेऊ साखर. साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर टाकू आपण चवीनुसार मीठ आणि याला छान असं मिक्स करून घेऊ. आणि पूर्ण मिक्स झालेला आहे. आता हे पल्प आपण टाकू मिक्सरच्या पॉट मध्ये. मोठा चम्मच घेते. झाकण लावून घेतलेलं आहे. चला आता मिक्सर मधून काढून घेऊ. आणि हे बघा मस्त असं गाढ गाढ रस तयार झालेला आहे. चला आता अशाच प्रकारे उरलेला पल्प सुद्धा मिक्सर मधून काढून घेऊया. तर मी परत पल्प मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे. तर इथे उरलेला पल्प सुद्धा मिक्सरच्या पॉट मध्ये काढून घेतलेला आहे. चला वाटून घेऊया. आणि हे घ्या, उरलेलं पल्पचं सुद्धा मिश्रण छान करून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा कन्सिस्टन्सी किती छान असं गाढ गाढ आलेलं आहे. आणि आपल्याला असंच हवं आहे. तर इथे रस बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा बघितलेली आहे. मस्त असं घट्ट झालेलं आहे. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, मी इथे काचेच्याच भांड्यात बनवलेलं आहे. पल्प सुद्धा काचेच्याच भांड्यात काढलेला आहे. कारण जेव्हा आपण स्टीलच्या भांड्यात वगैरे बनवतो तेव्हा ते केमिकल रिॲक्शन वगैरे होते, ज्यामुळे रस थोडं काळसर दिसू शकतो. तर जसं आता हे मी स्टीलचं वगैरे घेतलेलं आहे, हे सुद्धा थोड्या वेळाने काढून ठेवून द्यायचं आणि एअर टाईट डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवायचं. थोडंसं आपण चाखून बघू. मस्त झालेला आहे. मला वाटलं की साखर थोडी जास्त होईल म्हणून मी थोडीशी काढून ठेवलेली आहे. 1 चमचा उरवलेली आहे. पण रस एकदम परफेक्ट झालेला आहे.
तुम्ही इथे बघितलेलं असेल, मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. अगदी ज्यूस, जसं आंब्याचा पल्प आहे तो ज्यूस बनवून इथे रस आपण बनवलेला आहे आणि दुधाचं सुद्धा यूज केलेलं नाहीये. खूप सारे जण दूध यूज करतात, पण फळ आणि दूध इज नॉट अ नाईस कॉम्बिनेशन. तर मग इथे मी दुधाचं आणि पाण्याचं यूज केलेलं नाही आहे. आणि जर तुम्हाला दुधाचं यूज करायचं आहे तर जेव्हा तुम्ही आता खात आहे किंवा पीत आहे त्याच वेळी दूध घ्या, किंवा मँगो शेक वगैरे करायचं असलं त्यावेळेस दुधाचा वापर करू शकता. तर इथे रस छान तयार झालेला आहे. आता आपण कुरुड्या तळायला घेऊया. तर तेल इथे गरम होत आहे आणि आपण तळून घेणार आहोत कुरुडी. बहुतेक जणांना हे माहित नसते, पण विदर्भात हे खूप युज्ड आहे आणि खूप सारे जण हे उन्हाळ्यात बनवतात. हे तांदळापासून बनते आणि हे रसासोबत खाल्ल्या जाते. एक आपण तुकडा टाकून बघू. आणि हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे. चला आता कुरुडी टाकून घेऊया. अशा प्रकारचा चिमटा वापरत आहे मी इथे. आणि हे बघा, मस्त अशी तळल्या गेलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि अशाच प्रकारे अजून 2-3 आपण कुरुडी तळून घेऊ. तर अशा प्रकारे आपण 2 ते 3 कुरुड्या छान तळून घेतलेल्या आहेत. चला आता सेवई आपण उकळून घेऊया. तर सेवई उकळायसाठी मी इथे स्टीलचं भांड घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घालून घेऊ 2 ग्लास पाणी घालून घेत आहे. आता पाण्याला छान बॉईल होऊ द्यायचं, त्यानंतर सेवई टाकायची. हे बघा, पाणी छान बॉईल झालेलं आहे. त्यामध्ये आपण घालू 1 वाटी सेवई. तर इथे सेवई घालून घेत आहे आणि चमच्याच्या मदतीने छान असं स्प्रेड करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट आपण याला शिजू देऊ, त्यानंतर आपण काढून घेऊ. आणि इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि सेवई छान शिजलेली आहे. हे बघा, छान फुललेली आहे. चला आता आपण काढून घेऊया. तर सेवई काढायसाठी मी आधी घेतलेलं आहे ते स्टीलचं भांड, त्यानंतर मी घेतलेली आहे चाळणी. आता ह्या चाळणीवर आपण सेवई गाळून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे सेवई छान यावर टाकून घ्यायचा आणि यावरून आपण घालून घेऊ थंड पाणी. म्हणजे ह्या छान मोकळ्या होतील आणि यांची कुकिंग प्रोसेस इथेच थांबेल. हे बघा, छान अशा मोकळ्या झाल्या आहेत. तर अशा प्रकारे विदर्भ स्टाईल किंवा पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस, शेवई आणि कुरुडी इथे तयार झालेला आहे. चला आता सर्व करायला घेऊया. सगळ्यात आधी आपण सर्व करत आहे आंब्याचा रस. बघा किती सुंदर असं घट्ट झालेला आहे, छान. चला आता सेवई सर्व करायला घेऊया. आणि बघा किती छान अशी मोकळी झालेली आहे. आणि त्यानंतर कुरुड्या. पोळेवरून पिस्ता टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे आंब्याचा रस, सेवई आणि कुरुडी छान सर्व करून झालेली आहे. नेक्स्ट टाइम पाहुणे वगैरे आले की त्यांच्यासाठी अशा प्रकारची थाळी नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.